लय मस्त बाकी जोळे झोपला रे. बाळके बनायचा दिवस आठवतो ते. होय बघ काय. इथल्या पोरांनी बांधल्या जरा. पोराला खेळा आपली बांधलेली त्यांनी. मोठाला पावा रे जरा. हा मोठाला पावा वाघाचं काय राहतं हे बघ. लयच मोठं पावडीत ना. यो 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 इथं इथं यो अरे वाघाचं ते वाघाचं पाय थोडं लिहिलं मोठाला पाय तुला का पोते यो यो बघ ना हो 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 यो पांजा यो पांजा यो पांजा यो पांजा हा आला ये या सारे जनावर जंगल बनलं इथं. लयच मोठा पंच आहे. लय मोठाला पोते मेंढर पार इकडं जंगलात चालते डोंगराच्या कडेला. आता डोंगराच्या कडे जायचे आता आपल्याला पुढं. किसनने घेतलं करडू. तर ह्या डोंगरामधनं म्हणजे बिबट्याची पण भीती आहे. कारण आमचं एक दिवस करडू धरलं होतं म्हणजे मारलंच त्याने वाघाने. तिकडं आंबीला वाडा होता. हा हा फोटो मी बघतो ना सारखी मोबाईल. आमच्या पण दररोज व्हिडिओ असतात बघायला इतकं आवडतात ना आम्हाला लई आवडतात. जेव्हा बसलो आम्ही व्हिडिओ चालूच करायच पाहिजे संध्याकाळचं सकाळचं. मटण भारी बनवते. सगळ्या गोष्टी भारी फार दुपारला रवा म्हणजे सगळ्या गोष्टी भारीच असतात आणि आमच्या पोरांना लई आवड वाटती. आम्हाला आवडतं सगळं. आम्ही जेव्हा बसलो का दररोज व्हिडिओ बघतो. इतकं चांगला असतं व्हिडिओ. आता त्या मला वाटतं रात्रीच व्हिडिओ बघितलं काही काही दोघी जणी तुम्हाला तिघी जणी आल्या होत्या तिथं भेटायला. तुम्हाला गावाला जायचंय गावाला एक रडायला लागले तुम्ही रडायला लागले होते ते रात्री रात्री कालच्याला बघितलं का तो व्हिडिओ आहे. व्हिडिओ चांगला असते सगळ्या गोष्टी चांगल्या. मी उलट याला म्हणते बघ अशी सून मला मिळायला होती अशी सून मला मिळायला होती अशा चलते अशी सून बाणायसारखा सून. आणि तो ह्यो नाही का काय केलं ना बरं का सागर होय सागर गेला साळत शाळेत गेला का? साळत गेला. त्यांचा वाडा कुठे आहे? नाही वाडा आहे आमचा एकत्रच आहे. बदलून होतं ना ते काय केलं होतं त्यावेळेस चरायला नव्हतं ना मेंढराला. कोणतं गाव तर ते? हा पण मग आता गावाकडे निघालं तेव्हा तुमच्या घरात बघितलं तुमच्या पूजेचा व्हिडिओ गेलं घरी गेलं पोरं घेऊन. पूजेचा व्हिडिओ तुमच्या घराचा व्हिडिओ सगळ्या गोष्टीचं म्हणजे लई सगळ्या गोष्टी बघतो आम्ही. हा का सगळ्यांना कपडे घेतले पूजेच्या आधी सगळ्यांना कपडे घातलेली सगळं म्हणजे आम्ही बरोबर एक नंबर video असं आम्हाला आम्ही उलट म्हणत बाई कवं आपल्याला नंतर पडेल कवं आपल्याला मावळात हो का आपल्याला नंतर पडेल बघायला पलीकडल्या वर्षी बाबा. हा हे काय तर बसलो होतो आम्ही मुक्कामच होता. आम्ही मस्त बघत आहे. आमची गाठ आहे ना. 2-3 वर्षापासून मला वाटतं व्हिडिओ बघत असतो आम्ही. आता रस्त्याने चालता चालता या दादांनी बघितलं तर आईला सांगितलं तर आई दावत आमच्याकडे मेंढर बघित माग आमच्या मीडियाच्या. तर हे बाबा पण बघतात. हा बाबा मागाशी बाबा तिथं रस्त्याला मला भेटलं. हा बाया काय पळत आलो बघण्यासाठी आम्ही काय काय करणार. होय स्वयंपाक शिकवायला ना. तुमच्या व्हिडिओ मुळे कसं आता या धनगरी लोकांचं आणि कळायला लागलं ना लोकांना बाबा नक्की जीवन कसं आहे. हा हो लय किती हो अवघड जीवन आहे. पाऊस आल्यावर किती हाल होतात ते. लय हाल किती होतात उन्हाचं कानावर पावसाळ्याचं लय परिस्थिती लय हाल लय. कळायला लोकांना अजून जरा हा म्हणजे हाल आणि शिवाय रात्रीच्या रित्रीच्या इचुकाट्यात कधी कधी इचुकाट्यात निघतात की निघतात. भिजलेल्या वावरात हमखास निघतात दादा. इथून निघतात गोमी निघतात. शेजारी बाजार पण असतं की ते बघून लई आता मेंढर चांगली चारली आणि निघालोय पुढं आता बिराडावर. पुढं फॉरेस्टच्या कडेला वाडा बसलाय तिथं जायचं आता मेंढर घेऊन. तर आपाची मेंढर गेली ते पुढं पिचकिरे मामाची त्यांच्या इथं माग आलोय आम्ही आता बिराडापाशी. तर बाया गेले होते पाणी आणायला. प्यायला पाणी कुठून तरी शोधून आणायला लागतं. असं कुठंतरी झाडे जंगलात कुठंतरी माळ रानावर असं राहायला लागते आपल्याला. तर आता बायांनी पाणी आणलं एकदम इथं अशा खाली एक म्हणजे दारा इथं गोड येतं तिथे. आजच्याला
रानातून गावठी तांबाटी आणलेली आहेत. तर त्याची मस्त अशी मी चटणी बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. इकडं जरा वरण बनवायचंय. तर वरण बनवायला डाळ शिजाय घातली आहे. पहिल्यांदा वरण बनवून घेणार आहे. आता डाळ शिजोपर्यंत इकडं ती तांबाटी धुवून बिवून घेणार आहे मी. आणि ती तांबाटी म्हणजे वरण बनवायचं म्हणले की ती तांबाटी त्याला घालतात वरणाच्या फोडणीला. तर मिरच्या बी तिथंच भेटल्या. चिचूक आहेत. हे तांबाटे म्हणजे प्युअर गावठी. आणि ह्या तांबाट्याला म्हणजे आम्ही चुनू मुनू तांबाटी म्हणतो, म्हणजे बारीक असल्यामुळं. हे खोबरं येतं. हे ओलं खोबरं आता मी टिचून चांगलं वाटून घेणार आहे. आता खोबरं जरा टिचून घेतलं. आता त्याच्यावर या मिरच्या म्हणजे सगळ्या नाही घेणार मी. मिरच्या बी थोड्याच घेणार आहे. ही मिरची म्हणजे लय तिखट आहे. आख्या मिरचीत मिरची म्हणलं तर ही तिखट. गोम पण बनायचं चालली हो बारकी. जाऊ दे म्हणून. हा तसली गोम. कालच्याला मी आंघोळ करताना माझ्या अंगावर निघले होते फाटणीव. मी हाताला धरून फेकून दिली. वाय चावायचं करीत बघित होती. चटक्याने उचलली मी. गोमी चुये. अहो ते काल बिराड पाडली का तर 2 गावल्या मोठाल्या आहेत. आता या मिरच्या मिरच्या तर बनाय पहिल्यांदाच असल्या मिरच्या माय बघितल्या. तुम्ही ना त्या मिरच्या ह्याच्यापासून थोड्या काय काय जाणते असत्यात. पण ह्या म्हणजे आता ह्या अजून बारीक आहेत. काय पिकल्या ते ना पिकल्या बियाला ठेवायच्यात मला. पिकले एवढे म्हणल्या हो नाही का? हा बियालाच ठेवायच्यात ते का हा आणल्या ते मी बियासाठी. ते वजनामध्ये लय कमी बसणार आहे, महाग असणार आहे मिरच्या. महाग असून तिखट किती 2-4 घातलं तर काम होईल. आता हे मीठ टाकून घेते त्याच्यावर म्हणजे खोबरं बी बारीक होईल आणि मिरची बी. आता हे जे ना लसूण आहे, लसूण बी त्याच्यावर टाकून घेणार आहे. सगळा मसाला आता चांगला बारीक वाटून घेते. आता हे ताटलीत काढून घेतलं साईडला. आता हे शेंगदाणा वाटून घेणार आहे. शेंगदाणा म्हणजे हे बारीक नाही वाटणार मी, असं मोठं मोठंच वाटून घेणार आहे. शेंगदाणा भाजलेलं येतं. आता सगळं वाटण तयार करून घेतलं. वरण बी मस्त कडलं. आता इकडं वाटण वाटण तोवर चांगलं कडलं. आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे. आता एक कढई मोकळी केली आणि धुवून घेतली चांगली. कढईमध्येच बनवून घेणार आहे मी चटणी. आता एक कालवणातली एक पळी तेल टाकून घेते. आता चांगली मस्त अशी परतून घेणार आहे. आता
टमाटे चांगली परातली, थोडस त्याच्यात झाकण ठेवून घेणार 1 मिनिट भर. आता पहिले मिरची तर मीठ वाटलेलं आहे, पण थोडं 1 चिमूटभर ह्याच्यावर मीठ टाकून घेते. चिमूटभर मीठ टाकून चांगली परत परतून घेणार आहे. आता हळद टाकून घेते जरा. टमाटे चांगलं मी 5-6 मिनिटं परतून घेतली. चिंच घालायला भेटला ना. वारच लय सुटले माहिती. आता हे टमाटे या ताटात काढून घेणार आहे परातलेले. आता इकडे अशी चुलीवर ठेवून त्यात तेल टाकून घेणार आहे. आता तेल चांगलं गरम झाले. कढई ती तशी टमाट्याची ठेवली वर. खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण, मीठ हे वाटून घेतलेलं. आता वाटून घेतलेली चांगली चटणी तळून घेतली. थोडी त्यात कोथिंबीर टाकून घेतली. आता हे टमाटे परतून घेतलेले ती टाकून घेणार आहे त्याच्यात. आता परत मिरची मध्ये ती टमाटे टाकून 2-3 मिनिटं चांगली परातली. आता वरच्याने आहे ना ते चिंगरून घेणार आहे. लय बारीक पण नाही करणार, अशी मोठी मोठी मिरची त्या करणार आहे. आता चांगली चिंगरून घेतली. लय बारीक पण नाही केली. या अर्धा टमाटर तसंच राहिला असं. आता आहे ना हे शेंगदाणा बारीक टिचून घेतलेलं ते टाकून घेते. लय बारीक वाटलेलं नाही, म्हणजे असं आबाड दोबाड वाटलेलं आहे. आता आपल्या गावठी टमाट्याची चटणी तयारच झाली. अजून भाकरी व्हायच्यात आहे. आता हे वरण आणि वरणासोबत ही चटणी एकदम गावरान टमाट्याची. आता हे वरण कोथिंबीर टाकून घेते जरा. त्या टमाट्याच्या चटणीमध्ये जर आपले जे वैस खाणारे आहेत ना ते त्याच्यामध्ये सुकट किंवा बोंबील आपली सुकी मच्छी ते जर घातले ना तर अगदी कवर पण जिभेवर आहे ना अशी चटणी होती.
जसे आता बनवले असेच बनवायचे, फक्त सुकट तळून टाकायची ती परत किंवा बोंबील. आता खाली उतरून घेणार आहे. मग जरा कोथिंबीर टाकून परत झाकण ठेवून घेणार आहे वर. आता भाकरीला तवा ठेवून घेणार आहे. मेंढरा सोयारडाच्या चाऱ्या पाण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त म्हणजे डोंगराळ भागात किंवा मग गावापासून कोसो दूर लांब जंगलात असं राहावं लागतं. अव आता हे चटणी बनवाय मला तांबाटी गावली हा. नाही का, दिली शेतकऱ्याने, तर त्याला मिरच्या नव्हत्या. आता मिरच्या नसल्यामुळं मी म्हणायचे गाव तर जवळ नाही आणि आपल्याला तांबाटी तर पाहिजेतच, मसाल्यावर नाही वाढवायचं. मग काय केलं, 3 बाऱ्या त्या बायक गेली. बाय म्हणायची नाही देणार, कारण ती होती आपली म्हणजे नाही का मोल करीत. मी म्हणायचे ताई 1-7-8 मिरच्या दे मला. तर म्हणली बाई साहेब आमचा वर्डन. मग पैसा घेऊन गेली. मी म्हणलं तुम्हाला 20-25 रुपये देते, पण मला 2-4च मिरच्या द्या, जास्त नको. आता तुमच्या वावरात आहे तर म्हणून म्हणलं, दुकान जरी जवळ असतं तर तुम्हाला हे मागितलेच नसते. आणि म्हणलं इथं गाव बी नाही जवळ, एकदम आड रानात आहे गाव, कितीतरी लांब असं ना. मग त्या बिचारीने उठली, म्हणली बाई आम्ही कधीच अशा कोणाला देत नाही, आमचा साहेब वर्डन म्हणून, आणि आता एवढी बार तुला देते. मग त्यांनी त्या दिल्या, पैसे नाही घेतले, हातात घालीत होती. त्यांना पण त्यांची जबाबदारी त्यांना मग ठेवायला लागते. ना, मग हातात मिरच्या घालीत होती, विश्वास म्हणजे पैसे घालीत होती तरी नाही घेतले. विश्वास हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. हा, विश्वास बरोबर. सगळं विश्वासाने काम होतं नाही. पण त्यांना बी मी विश्वासाने म्हणत होती की नाही का, त्यांनी दिल्या प्रेमाने. खरं तर शेतकऱ्याचं आणि आपल्या मेंढपाळाचं नातं जमिनीशी घट्ट आहे. मग आपण किती कारण आम्ही म्हणजे शेतकऱ्याच्या शेतात बसतो, मग शेतकरी धान्य पैसे आणि आधार पण देतात. दररोज नवी चूल, नवा जागा, नवे परिसर, नवीन माणसं, नवीन बाग किंवा आम्हाला बघायला भेटतोय मेंढरामुळं, नाही का अर्चना? भेटतोय ना. हा ना. बघा कडक होत असेल बाणाने. कडक अगं पापड आला ते बस नाही वाप लागन ते. बनवली सारखी अगदी बनवली. तुम्ही आता आहे ना बसून घ्या. हा बसतो घ्या. आता जेवस्तोर इकडं दूध तापन, मग कोणी दूध भाकरी संग खायचं चोरून, कोणी प्यायचं नाही का, खायचं भाता संग पण खायचं, ज्याला आवडेल तसं. तर दररोज दूध असतं आमचं. इंद्रायणी तांदूळ असतं तर दूध भात लय भारी. अगदी मस्त बाकी बाणाने मोकळ्या आकाशाखाली गावठी तांबड्याचं आज सुक्क बनवली चटणी. ही तांबड्याची चटणी आहे ना, हं. कितीतरी दिवसात ना खायला भेटली आज. काय तुम्हाला सांगायचं आता, ही मजा असते ना बहुतेक ठिकाणी, पण आपल्याला पहिल्यांदा म्हणजे लय दिवसात नाही भेटली. आता त्या मागायला एक दिवस आणली होती, ती चटणी करायची ठेवून ती काय दिसाय वारा नाही, ते पोरांनी गाव माझ्या बाळांनी खाले. 4-4 आणि 5-5 तोंडात टाकायचे होय. हो ना. हो. मामा जेवले काय कोणा, मामाला जरा दिली असते चटणी आणि वरण. या जेवायला बसतोय आता, जेवाय आम्ही.
चटणी झाली कारल्यापासून जोरात आंबूस आंबूस. अगदी एकच नंबर आज ही तांबडी चटणी झाली हा. गावठी तांबडी इथं मस्त बाकी लईच भारी झाली बाण. लय भारी ना. अहो मी अचानक पडायला गेली आणि मला फोड दिसला डायरेक्ट टमाट्याचा. अहो फोड आहे फोड. गावठी लय तांबडी मोठं आहे. चांगलं लावले त्याला पाणी ड्रिप केली अशी मंचिन कागदा मंचिन पेपरचं काय म्हणायचं मंचिन चेना भाज्या केल्यात कुबुवानी येतं कुबुवानी गड्ड येतं त्याचं आणि फुलवर वाणी त्याला पिंगलर केलंय ते तिथलं का पिंगलर म्हणायचं काय म्हणायचं त्याला स्प्रिंगलर पिंगलर आंबूस हा ना. वडा पण मस्त